ऑल ऑलरेडी लेट्स प्ले. चला या ठिकाणी सामन्याला आरंभ करूया. आपण जर पाहिलं तर सचिन आणि त्याचबरोबर सागर ही जोडगोळी तुम्हाला अध्यक्षाने तो गोड बांधून घ्यायचा आहे. पाहायला मिळेल. आम्हाला पहिल्यांदा संधी दिलेली आहेत आणि तुमच्या शब्दाखातर हे नेतृत्व त्याने स्वीकारले, त्यामुळे कृपया हा सत्कार गोड मानून घ्यायचा आहे. ओहो, पहिलाच बॉल यावेळेला आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. भाऊ होते तिथे, परंतु भाऊ त्यांना चकवा देऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील गेला, परंतु त्यानंतर पुढच्या बॉलवरती चांगलं कमबॅक देखील केलंय. राकेश यांच्या विरोधात सचिन यांनी आक्रमण करायला आता सुरुवात केली आहे. सचिन यांना राकेशचे कच्चे दुबे माहिती होते. पुढचा बॉल जो नो टाकला आणि त्याच्यावरती सिंगल. गणेशजी नाचरे यांचा देखील सन्मान करतील अध्यक्ष. जय श्रीराम हा संघ आपण जर बघितलं तर श्रीराम नगर मधून बिलॉंग करतो, तर शिवकृपा कन्स्ट्रक्शन हा संघ मळेकरवाडीतून बिलॉंग करताना आपल्याला पाहायला भेटेल. परंतु त्याचबरोबर जर आपण बघितलं तर श्रीराम या संघाचे जे आघाडीचे फलंदाज आहेत सचिन यांनी चांगली सुरुवात करून दिली. 5 बॉलमध्ये 7 धावा आतापर्यंत बनवलेत. नक्कीच जबरदस्त पोटेन्शियल गुणवत्ता या खेळाडूकडे तरी राहिली आहे, परंतु तदनंतर मात्र चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न ऍज अ बॉलर यांच्याकडून देखील आपल्याला पाहायला भेटतोय. अध्यक्षांना विनंती करतो की सरपंचांचा सत्कार करायचा आहे. दहा धावा झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर पहिलं षटक देखील संपलेलं आहे. दहा धावा झाल्या आहेत आणि त्यानंतर गोलंदाजीसाठी येत आहेत. हॅलो चेक, हॅलो चेक, दादा आवाज कमी कर. हॅलो चेक, हॅलो चेक, ओके. हॅलो चेक. गोलंदाजीसाठी आलेत सुजित कात्रे आपल्याला पाहायला मिळतील. सुजित उत्तम गोलंदाज म्हणून ओळखले जातात. विकेट टेकिंग डिलिव्हरी करणे त्यांची खासियत देखील राहिली आणि त्यांच्यावरती आता विश्वास दाखवलाय. फुल टॉस टाकला, पहिलाच बॉल दुसऱ्या ओव्हरचा आणि त्याला भिरकावलं महामाई मंदिराच्या दिशेने. मात्र भेटेल पुन्हा एकदा 1+1. 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टीमची धावा आता 12 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. चांगली सुरुवात केली, परंतु तदनंतर बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. दॅट्स अ सुपर आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट स्ट्रोक पाहायला मिळाला जय श्रीराम टीम कडनं. प्रकाशजी पादळ यांचा सन्मान करतील अध्यक्ष. जय श्रीराम हा संघ ब ग्रुप मध्ये खेळताना आपण पाहतोय, तर शिवकृपा कन्स्ट्रक्शन हा संघ देखील विजेते पदाचा प्रबळ दावेदार म्हणून देखील ओळखला जातो. दोन्ही टीम कडनं खूप मोठ्या कामगिरीची अपेक्षा. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा चेंडूला मात्र खेळून काढलं जात आहे. बघूया पंचांचा इशारा. जर हाताला लागून गेला असेल तर मात्र इथे चौकार येईल का, नेमकं काय घडलंय ते पाहूया. मात्र वंडी आली इथे. एकच धाव भेटेल. चांगला डिसिजन आपल्याला पाहायला मिळाला आणि टीम तुम्ही पाहताय आता 18 या आकड्यावरती पोहोचते. ओहो, हाई बॉल चांगला टाकलाय. टाळ्या वाजवल्या जात आहेत, कौतुक केलं जात आहे. का नाही करावं, कारण चांगलं सुजितने कमबॅक देखील करून दिलं. परंतु तदनंतर मात्र पुन्हा एकदा तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण आमच्या क्षेत्ररक्षकाकडनं देखील पाहायला भेटला. पैसा वसूल केलाय या स्पर्धेनं. या स्पर्धेची चर्चा मात्र सातत्यानं दापोली तालुक्यातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळते. आज ज्यावेळेला दापोलीमध्ये होतो ना, त्यावेळेला एकाने विचारलं, आज टेटवली प्रीमियर लीग आजपासून सुरू होते ना, आम्हाला ही स्पर्धा पाहायची आहे. आणि अर्थात एवढा बोलबोला राहिलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर दरम्यान त्याच वेळेला जर पाहिलं तर 19 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ देखील इथे संपलाय. सचिन जर पाहिलं तर 7 बॉलमध्ये 9 धावांवरती खेळतात. सागर 7 बॉलमध्ये 8 धावांवरती खेळतात. सुजित मागणे ठरले, त्यांनी 10 धावा खर्च केल्या पहिल्या ओव्हरमध्ये आणि त्यानंतर आता गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 3चा खेळ इथे सुरू होईल. राकेश गोलंदाजीसाठी आलेत. गोलंदाजीमध्ये कोणताही बदल झाला नाही. थोडीशी मिसफील्ड नक्कीच पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा मात्र दोन्ही बॅटर्सने सहजरित्या उचलला. एक धाव फलकावरती जोडली जाईल. प्रोजेक्टेड स्कोर तुम्ही 33च्या आसपास पाहताय. करंट रन रेट जर बघितला सुशांत तेरेकर 2.23चा. स्टेजशी संपर्क साधायचा आहे. सुशांत तेरेकर. ओहो, जबरदस्त गोलंदाजी, चांगलं कमबॅक केलं. सचिनला मात्र माघारी धाडलेला आहे. यालाच तर म्हणतात क्रिकेट एक तेरी एक मेरी सांगण्याचा प्रयत्न केला.
हरलो आज जरी मी तरी माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, हे सचिन यांनी सांगितलं. माघारी परतले बॅट्समन नेम मयूर आलेत. आता मयूर यांच्याकडून जर पाहिलं तर नक्कीच मोठ्या कामगिरीची अपेक्षा. अलॉंग द कार्पेट बॉल खेळला होता, परंतु क्षेत्ररक्षक बॉलवरती वेगाने आले. धाव मिळणार नाही याची दक्षता देखील त्याने घेतलेली आहे. तर दरम्यान राकेश नाचरे पुन्हा एकदा सज्ज झालेत. नो बॉल टाकलाय. एक धाव मात्र जरूर भेटेल इथे. तुमच्यावरती रिस्ट्रिक्शन आहे गोलंदाजी करताना. फुटलॉक असेल, हँडलॉक असेल, हे रूल्स आहेत या स्पर्धेमधले. परंतु त्यानंतर फलंदाज बाद यावेळेला सरळ मर्यादा रेषेच्या पलीकडे खेळण्याचा प्रयत्न झाला. फलंदाज बाद झाले. दुसरा फलंदाज जय श्रीराम या टीमचा माघारी परतलाय. नवीन फलंदाज आलेत. आता बॅटर्स नेम दीपक आलेत. एकच बॉल कदाचित बाकी असावा. एकच बॉल बाकी राहिला या ओव्हर मधला. तिसरं षटक शेवटाकडे वाटचाल करत असताना मात्र पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट याही वेळेला खेळलं. सिंगल मिळाली जरूर आणि टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा धाव फलकावरती इथे कंप्लीट झालेल्या आहेत. राकेश अनंत पालकर प्रकाश जाधव आई महामाई 11 फ्रेंड सर्कल टेटवली कॅप्टन. चला या टॉस करण्यासाठी टॉस करून घेऊया इनिंग ब्रेक मध्ये. शिवकृपा कंस्ट्रक्शन त्याचबरोबर जय श्रीराम यांच्यामध्ये चालू सामना. जय श्रीरामने टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा डिसिजन. याच्या नंतरचा सामना आई महामाई 11 आणि फ्रेंड सर्कल टेटवली. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, टॉस करूया इथे. वंडी आलेत, दोन्ही आलेत कॅप्टन. मी या ठिकाणी आदरणीय सरपंच महोदयांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस करून घेऊया. पुढच्या सामन्याचा टॉस करण्यासाठी मी आदरणीय मोबिन भाई यांना विनंती करेन की टॉस आपल्या शुभ हस्ते केला जाईल. आई मामाई 11 फ्रेंड सर्कल टेटवली. आई मामाई 11 पहिला सामना खेळेल तर फ्रेंड सर्कल टेटवली मात्र दुसरा सामना खेळेल. विजयी होणं गरजेचं असेल, परंतु त्यानंतर ऑन साइडला ड्राईव्ह केलं. या बॉलवरती सिंगल जरूर आली. टीमची धावसंख्या 26 या आकड्यावरती पोहोचले. 26 रन, लॉस ऑफ 2 विकेट. प्रोजेक्टेड स्कोर 26 पर्यंत दाखवतोय, परंतु इथे 30 पर्यंत जायला पाहिजे. शिवकृपा कंस्ट्रक्शन बलाढ्य संघ आहे. विजेते पदाचा प्रबळ दावेदार ओळखला जातो, कारण राकेश ज्यांनी सातत्याने चांगली फलंदाजी केली. भैया वणकर, अभिजित वणकर. डिसिजन इथेच आहे. डिसिजन बंटी, शुभम, डिसिजन इथेच द्यायचा. डिसिजन इथेच द्यायचा. चला यावेळेला पहिल्या इनिंगचा खेळ संपला. टीमची धावसंख्या मात्र 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 झाली. 28 धावा बनवायच्या आहेत. आपण टॉस करूया. या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये आदरणीय मोबिनभाई सरपंच ग्रामपंचायत टेटवली आपण पाहतोय त्यांना. परंतु या मॅच मध्ये 26 बॉल 28 धावा बनवायच्या आहेत. थरारक सामना आपण सर्वजण पाहतोय. Who is win the toss, head or tail? जब भी मेहनत का सिक्का हवा में उछाला जाता है तो हेड भी तुम्हारा, टेल भी तुम्हारा. आणि टॉस जातो इथे, बघूया कोणाच्या बाजूने. आई मामाई 11 टॉस जिंकला आणि पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा डिसिजन घेतलाय.
एटवली प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी विविध मान्यवरांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. सुनील पवार यांच्या माध्यमातून 5,000 रुपये मिळालेले आहेत. अंकुशजी निवळकर यांनी द्वितीय पारितोषिक 15,000 रुपये दिलेले आहे. शेखरजी नाटेकर 1,000 रुपये, रुपेश कोतलेकर 2,501 रुपया, सचिन कोतलेकर 5,000, विकासजी क्षीरसागर 1,000, शिवरामजी रेवाळे 500, संजय नाटेकर 500, मिलिंदजी जोशी हरणाय यांच्या मार्फत 10,000 रुपयाची आम्हाला देणगी मिळालेली आहे. महेंद्र सागवेकर 1,000 रुपये, इदाते बिल्डर्स 3,000 रुपये, श्रीराम इदाते पोलीस 500, शांताराम साळवी 200 रुपये, यासिन मिया शेख ऐनरकर 500, प्रकाश घोडेराव 500, हनुमंत भारदे तंटामुक्ती अध्यक्ष 500, चंद्रकांत केतकर यांनी देखील सहकार्य केलेले आहे. चंद्रकांत गंगावणे यांनी 5,000 रुपये, श्रीकृष्ण गंगावणे 500 रुपये, भाऊ इदाते लाईव्ह प्रक्षेपणासाठी 10,000 रुपये, स्वस्तिक इदाते 500 रुपये, प्रदीप पड्या गुरुजी 3,001 रुपये, सरपंच 1,000 रुपये, सुजित कात्रे 5,000 रुपये, चंदन वाकवले येथील आहेत 700 रुपये, डॉक्टर दिवेकर 250, कृषी विद्यापीठ मधून जाधव साहेबांनी 500 रुपये, कृष्णाजी यशवंत सावंत 5,000 रुपये, शिरशिंगे प्रदीप कुमार पंढरीनाथ कावले 1,011 रुपये, सदानंद रसाळ 501, उदय जाधव भाऊ 251, रवींद्र जाधव असोण, रवी जाधव असोण 1,501, विश्वास गोंदेकर 1,001, सोपान फर्निचर 502, रुपेश मांडवकर 301, दीपक पवार 500 रुपये, मुकेश रेवाळे 3,000 रुपये. पहिला बॉल या ओव्हरचा आणि एक धाव मात्र इथे जरूर मिळाली. राकेश यांचं खातं ओपन देखील झालंय. आपण जर पाहिलं तर इथे 23 बॉल मध्ये 27 बनवायचे आहेत, परंतु तदनंतर मात्र चांगला फटका आलाय. दोन धावा आल्या आणि त्याचबरोबर टीमची धाव संख्या 4 पर्यंत पोहोचली. शिवकृपा कंस्ट्रक्शन राकेश नाचरे, परंतु यावेळेला मात्र लेफ्टमच्या बाहेरचा बॉल पंचाने इथे अवांतर म्हणून डिक्लेअर केला. एका अवांतर प्रकाश जाधव संपर्क साधायचा आहे. स्वेराला 4 धावा झाल्या देखील, कारण जर आपण बघितलं तर इथे अगोदरच्या बॉलवरती 2 धावा जरूर वसूल केल्या होत्या, परंतु तदनंतर पुन्हा एकदा याही बॉलवरती बॅकफूट वरती गेले, समोरच्या दिशेने फटका सजवला, मात्र सिंगल जरूर मिळाली. 5 धावा धावफलकावरती पूर्ण झालेत. राकेश 3 बॉल मध्ये 4 धावांवरती खेळतायत, परंतु पुन्हा एकदा पर्वणी होती. चांगला फटका खेळलाय, परंतु बघायचा हाताला लागून गेलाय का. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय इथे राकेश नात्रे यांच्या बॅट मधून. या इनिंग मधला पहिला दणदणे चौकार. मिसफील्ड झाले तिथे. चिंतेचं वातावरण जय श्रीराम या टीमच्या खात्यामध्ये असेल, कारण चांगली फिल्डिंग करावी लागेल. क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं व्हायला पाहिजे, परंतु हो यावेळेला देखील क्षेत्ररक्षण खराब होतं. सुदैवी ठरले की सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक होते, अन्यथा चौकार जरूर आला असता इथे देखील. परंतु तदनंतर मात्र जर पाहिलं तर 9 धावा झालेत. 19 बॉल मध्ये 19 पाहिजेत अजून देखील सामना जिंकण्यासाठी. 28 धावांचं सेट केलेलं टार्गेट आपल्याला बघायला मिळतंय. शिवकृपा कंस्ट्रक्शन की जय श्रीराम कोणत्या टीमच्या शेखर नाटेकर. पुन्हा एकदा बॅक टू बॅक खराब चेंडू टाकला जातोय. सचिन यांच्याकडून अचूक टप्पा ठेवावा लागेल. पहिला सामना आहे, कोणता गोलंदाज दर्जेदार गोलंदाज. हो इथे चौकार आलाय. पुन्हा एकदा शानदार फलंदाजी. राकेश नात्रे ऑन फायर. ऍब्सोल्युटली दॅट्स अ सुपर बॅटिंग. धाव संख्या आता पोहोचतीये. दत्ता भारदे 1,000 रुपये, रोहित भारदे 5,000 रुपये, निलेश शेठ 5,000 रुपये, जयेश इदाते 2,000 रुपये, आदर इदाते 5,000 रुपये, अठरा बॉल मध्ये 13 बनवायच्या. डावखुरे फलंदाज स्ट्राईक वरती खेळतील आणि गोलंदाजीसाठी आता पाचारण केले. बॉलर्स नेम रोहित आलेत. रोहित आपल्या टीमचं हित साधायचं आहे तर मात्र कमाल करावी लागेल गोलंदाजीमध्ये. पहिला बॉल आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज माघारी परतलाय. मोठा झटका बसतोय. जय श्रीरामने मात्र कमबॅक करायला आता सुरुवात केली आहे. स्वतः संघ मालक संजय आयरे रोहित यांच्या बरोबर चर्चा करतायत, त्यांच्याशी संवाद साधतायत, कशी गोलंदाजी करायला पाहिजे याचं कानमंत्र देतायत आणि पुन्हा एकदा आपली जागा ग्रहण करतायत. पहिल्या बॉलवरती विकेट आली. कॉन्फिडन्स मात्र बॉलरचा देखील रोहितचा वाढलाय आणि आता नवीन फलंदाज आलेत मिस्टर पियुष.
पियुषने मात्र बॉटम हँडचा चांगला वापर केला, ऑन साइडला चेंडू ड्राईव्ह केला. याही बॉलवरती सिंगल आली, टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 16 धावा आतापर्यंत कंप्लीट झालेत आणि 16 बॉल मध्ये अजून देखील 12 पाहिजे, परंतु इथे धाव मिळणार नाही. बॅक टू द बॉलर चेंडू खेळला, कोणतीही चूक झालेली नाही, चेंडू अडवला, धाव मात्र मिळणार नाही याची दक्षता देखील घेतली. 15 बॉल, गरज आहे अजून 12 धावांची, परंतु हो इथे मात्र हिट विकेट, इथे विकेट. फलंदाज बाद, दुसरा गडी माघारी परतलाय. जबरदस्त कमबॅक मिस्टर रोहित यांचं. जय श्रीराम या टीमने आता सुरुवात केली आहे या मॅच मध्ये पलटवार करायला. पहिल्या ओव्हर मध्ये प्रचंड मागणे ठरले होते सचिन, परंतु रोहितने सांगितलं मी आहे ना, यदा यदा ही धर्मस्य ग्लानी ब्रवती भारत. आता अविनाश कोतलेकर आलेत, म्हणजेच भाऊ आलेत. अविनाश आलेत, हो अभि आलेत, भाऊ आलेत. आता आपल्या टीमला धावावं लागेल. टीमसाठी भाऊ तुम्हाला स्ट्राईक वरती खेळताना पाहायला भेटतील. काही दिवसापूर्वीच जय श्रीराम क्रिकेट क्लब टेटवली कुंभारवाडी यांनी आयोजित केलेली स्पर्धा पाहिली, तिथे भाऊ चांगले खेळले होते, परंतु यावेळेला मात्र सिंगल जरूर भेटेल. जाऊन दिला चेंडू, या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने अडवायला पाहिजे. इथे एका धावेसाठी सामना मात्र दोन्ही टीमसाठी फार महत्वाचा असेल. 13 बॉल 11 बनवायचे. षटक खूपच चांगलं टाकलं, परंतु याही वेळेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये प्रस्थान करत असताना सिंगल जरूर मिळाली. षटक देखील संपलं. मुस्ताकभाई ऐनरकर स्टेजशी संपर्क साधायचा आहे. सुधीर एमजे स्टेजशी संपर्क साधायचा आहे. 2 ओव्हर मध्ये 18 झाल्या, 12 बॉल मध्ये 10 पाहिजे. संतोष अबगोल जय श्रीराम कडे, श्रीराम या टीम कडून केलं गेलंय. हो, परंतु इथे बॅक टू द बॉलर, विकेट मिळेल का? ऍब्सोल्युटली मेगा विकेट. फलंदाज चांगल्या स्थितीमध्ये होता संघ, परंतु इथे काय जबरदस्त गोलंदाजी केली रोहित यांनी. टीमची धावसंख्या जर पाहिली तर यावेळेला 19 धावा झालेल्या आहेत स्कोअर बोर्ड वरती. अप्रतिम कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा हृदयाची धडकन वाढवणारा सामना प्रेक्षको तुमच्या भेटीला आला इथे. चांगलं फिल्डिंग केले, परंतु इथे धाव नक्कीच मिळेल. संधी होती धावचित करण्याची, परंतु तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी वेगाने चित्याची चपळता पाहायला मिळाली. सिंगल मिळाली, षटक देखील संपलं आणि आता 6 बॉल मध्ये गरज आहे 8 धावांची. 6 बॉल 8 धावा. जय श्रीराम की शिवकृपा कंस्ट्रक्शन कोणता संघ बाजी मारेल हे बघणं फार गरजेचं असेल. जो जीता वही सिकंदर कहलाएगा, हारकर जीतने वालों को बाजीगर कहते, हराकर जीतने वालों को सिकंदर कहते. आज सिकंदर बनायचं आहे. जय श्रीराम की शिवकृपा कंस्ट्रक्शन टेटवलीतले मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक दाखल झालेत. कोणी ऑनलाईन बघतायत, कोणी इथे उपस्थित राहून बघतायत. अनेक प्रेक्षकांनी आपल्या घरातले टीव्ही ऑन केलेत, युट्यूब चॅनल बघतायत, दापोली इव्हेंट्सला सबस्क्राईब करतायत आणि स्पर्धेचा आनंद देखील घेतायत. परंतु तदनंतर मात्र चांगलं कमबॅक केलंय, जबरदस्त कमबॅक. यावेळेला 5 बॉल 7 धावांची गरज असेल. गोलंदाज तयार, परंतु एक नक्कीच दिली. मोठा फटका यायला पाहिजे भाऊच्या बॅट मधून. 4 बॉल 6 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा सामना जिंकण्यासाठी स्पर्धेतला रूल्स आहे. याच्यानंतर आई मामा 11 संघ फ्रेंड सर्कल टेटवलीच्या विरोधात खेळेल. प्रभावित गोलंदाजी केले. यावेळेला पुन्हा एकदा बॉल जाऊन दिला डिक्लेअर झोन मध्ये. इथे सिंगल गेली, काही हरकत नाही, परंतु डबल जायला नको. प्रयत्न करताना क्षेत्ररक्षक भाऊला एक चौकार ठोकायचा आहे, भाऊला 2 धावांचा स्ट्रोक खेळायचा आहे, परंतु नाही, इथे धाव मिळणार नाही. फलंदाज माघारी परतेल आणि या मॅच मध्ये चांगलं कमबॅक करून दिलंय मिस्टर रोहित यांनी. जबरदस्त कामगिरी, आउटस्टैंडिंग. जेली को आग कहते, बुजी को राग कहते. बीच मैदान पर शानदार गेंदबाजी करे उसे तो टेटवली के रोहित कहते. आज खुश केलंय रोहितने. सिंगल जरूर गेली, परंतु काही हरकत, फाऊल आहे. धाव मिळणार नाही. 1 बॉल 5 धावांची गरज. जय श्रीराम. पहिल्या 2 ओव्हर मध्ये महागडा ठरला, परंतु तदनंतर रोहित आला, कमबॅक करून दिलं. पुढच्या बॉलरने देखील चांगली गोलंदाजी केली. शेवटच्या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा रोहित आला. आपल्या टीमचं हित कशात आहे ते त्याला कळलं आणि लाजवाब गोलंदाजी करत आपल्या टीमला आता तो विजयाच्या दिशेने घेऊन चालला. 1 बॉल 5 धावा पाहिजेत. आक्रमक क्षेत्ररक्षण सजवलंय. संघाचे मालक संजय आयरे खुश असतील का नसावे, कारण इथे पहिल्या ओव्हर मध्ये मागणी ठरल्यानंतर सामना जिंकण्याच्या दिशेने इथे स्पेअर आलाय, संधी निर्माण करून दिले.
एक चौकार पाहिजे, गोलंदाज दबावामध्ये, बॅटर देखील दबावामध्ये, परंतु यावेळेला रोखलाय बॉल, सामना जिंकलाय जय श्रीराम या टीमने. शिवकृपा कंस्ट्रक्शन पलाटे संघ पहिल्या मॅच मध्ये पराजित झालाय आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच मानकरी धन्यवाद. या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय श्रीराम क्रिकेट क्लब टेटवली श्रीरामनगर साठी